आता झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून आतमध्ये त्याला सन्मानित करण्यात येत आहे। तब्बल 46 धावा कुठल्या त्याने आपल्या संघासाठी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नकारात्मक चेंडू धावसंख्या वाढते एका धावेने। दुसरा चेंडू खोलवर पद्धतीचा हा चेंडू जातो सीमारेषा पार चौकार आणि आसिफ खान यांच्या बॅटमधून पहिला चौकार। एक चेंडू 5 धावा आतापर्यंत समीकरण। आसिफ तयार, दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ऋषभ चंदानी। दुसरा चेंडू जातोय सीमारेषा पार चौक। अंपायर चौकार ना, चौकार। अशा पद्धतीने 2 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत समीकरण। वैयक्तिक 8 धावांवरती खेळत आहेत आसिफ खान। तिसरा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा डॉट बॉल चेंडू आलाय ऋषभ यांच्या षटकामधून। 3 चेंडू 9 धावा। चौथा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा आहे। आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडूवरती 9 धावा घेतलेल्या आहेत अकाल ज्योती या संघाने। पाचवा चेंडू घेऊन येत आहेत ऋषभ आणि सामना करतील आसिफ। आखूड पद्धतीचा हा चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव कीपर डॉट। 5 चेंडू 9 धावा। वैयक्तिक 8 धावांवरती घेत आहेत आसिफ। एक दमदार सुरुवात केल्यानंतर काहीस बॅकफुटला ठेवलंय आसिफ याला। स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू जातोय छपरापार षटकार। ओठा 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 आणि संघाची धावसंख्या झाली आहे 15 धावा। 7 चेंडूंवरती 15 धावा आलेल्या आहेत आणि वैयक्तिक 14 धावांवरती खेळत आहेत आसिफ खान। 2 चौकार 1 षटकार। आणि आता 40+ चॉईस प्लेयर इम्तियाज खान स्वतः षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी आणि सामना करतील बबलू, एक डावखुरा फलंदाज। अंडर 19चा ऑस्ट्रेलिया दौरा करणारे सीबीडीतला हा खेळाडू संजीव परब उर्फ बबलू रमाकांत आचरेकर यांचा शिष्य।
चला मॅच त्वरित स्टार्ट करायचे. पंच सामन्याला विलंब करायचा नाहीये. दुसरा षटक घेऊन येत आहेत इम्तियाज खान. सामना करतील संजीव. आखूड पद्धतीचा चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत संजीव परब. अशा पद्धतीने 2 धावा ऍड झालेल्या आहेत आणि धाव संख्या झाली आहे 17. 7 चेंडू 17 धावा. दुसरा चेंडू आणि चेंडूवरती दंडात्मक कारवाई आली आहे पंच हेमंत यांच्याकडून आणि संघाची धावसंख्या झाली 18. उलटॉस पद्धतीचा हा चेंडू परत नकारात्मक चेंडू इम्तियाज यांच्याकडून आणि संघाची धावसंख्या झाली 19. दुसऱ्या षटकातील एक चेंडू झालेला आहे. पॉवर प्लेचं हे षटक आतापर्यंत दमदार सुरुवात केली आहे अकाल ज्योती या संघाने. संघाला 19 धावसंख्येवरती नेऊन पोहोचवलंय. हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता पण परत नकारात्मक चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली 20 धावा. दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत इम्तियाज यांना काय अजून सूर सापडलेला नाहीये. त्यांनी तब्बल 3 वाईट टाकलेले आहेत. उलटॉस पद्धतीचा हा चेंडू जातोय मंथनेच्या हातामध्ये. मंथने तो सेफ आहे. एक धाव. या एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 21. आणि हा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू टाकलाय इम्तियाज यांनी. संघाची धावसंख्या 21. आणि हा चेंडू जातोय आणि उत्कृष्ट झेल पकडलाय रिषभ चंदानी यांनी. आयकॉन प्लेअर रिषभ चंदानी का मला आयकॉन ठेवलंय ते दाखवून देतोय रिषभ चंदानी. अशा प्रकारे आसिफ खान यांची छोटीशी खेळी समाप्त झालेली आहे. आसिफ वैयक्तिक 14 धावांवरती आउट झालेले आहेत, झेलबाद झालेले आहेत. चला कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये. क्षेत्ररक्षण त्वरित लावायचंय. टीम अप्पा स्ट्रायकर. जर संजीव परब यांनी लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकले तर अनिल देसाई यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. एकवीस धावा झालेल्या आहेत. श्रीनिवासन बॅट्समन नेम. अरे इकडे कोण 12वा प्लेयर नाहीये मित्रांनो. नवीन बॅट्समन आलेले आहेत. रणजित. हा नकारात्मक चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली 22. आसिफ खान यांच्या बाद झाल्यानंतर
आपल्याला आता रणजित यांची तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळणार आहे. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय इम्तियाज यांनी. 22 धावसंख्येवरती आतापर्यंत टीम अकालजोत. हा पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, काय सुरेख चेंडू हाताळलाय इम्तियाज यांनी. आणि अशा प्रकारे 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 22 धावा जमा केल्यात अकालजोत यांनी आपल्या अकाउंटमध्ये. चला, आत्मजित जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे आत्मजित. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 22 आणि तिसरा षटक टेप बॉलचं घेऊन येत आहेत मितेश पटेल. नाम तो सुना ही होगा, मितेश. गुजरात प्रीमियर लीग के बादशाह मितेश पटेल. डावखुरा गोलंदाज मितेश पटेल. सामना करतील संजीव. संजीव आतापर्यंत वैयक्तिक 3 धावांवरती खेळत आहेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जातो घोषित क्षेत्रात 1 धावे करता. अशा प्रकारे 23 धावसंख्या झालेली आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकला होता मितेश पटेल यांनी आणि बबलू यांनी तो घोषित क्षेत्रात पाठवला 1 धावे करता. नो बॉल, नो बॉल होता, माफ करा. नो बॉल आणि 1 प्लस करा. एक अरे 1 मिनिट प्लस केले नव्हते स्कोअर त्याने. नो बॉल प्लस 1. हा, चला सुरुवात करा. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात हा चेंडू 1 धावे करता आणि संघाची धावसंख्या झाली 25. आतापर्यंत मितेश यांनी 2 चेंडू हाताळलेत आणि 3 धावा खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत मितेश आणि सामना करतील संजीव. सुंदर गोलंदाजी मितेश यांची आणि चेंडू जातोय 1 धावे करता घोषित क्षेत्रात आणि संघाची धावसंख्या झाली 26. वैयक्तिक 5 धावांवरती खेळत आहेत संजीव परब. मितेश आपल्या गोलंदाजीतील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात एका धावे करता आणि संघाची धावसंख्या झाली आहे 27. चौथा चेंडू टप्प्याचा हा चेंडू आणि 1+1 अशा प्रकारे 2 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. नकारात्मक चेंडू होता मितेश यांचा आणि संघाची धावसंख्या 29. तिसरं षटक प्रगतीपथावर मितेश पटेल आलेत आपले तिसरं षटक घेऊन. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत मितेश. टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जातोय झेलबाद झालेले आहेत संजीव परब आणि उत्कृष्ट झेल टिपलाय. केतन उंडे यांनी उंडेच आहे ना उत्कृष्ट झेल टिपलाय ध्रुव यांनी. संजीव परब वैयक्तिक 5 धावांवरती बाद झालेले आहेत आणि संजीव परब यांची जागा घेण्यासाठी आता मैदानावर आलेत हर्षदीप सिंग. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत मितेश. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे मितेश यांनी. एक गडी त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये टिपलेला आहे. 7 धावा खर्च केल्यात आणि हा डॉट चेंडू आणि शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत आपल्या षटकातील मितेश पटेल. आज सुंदर गोलंदाजी हाताळली मितेश पटेल यांनी. आपल्या गोलंदाजीत केवळ आणि केवळ 7 धावा खर्च केल्यात त्यांनी आणि एक गडी बाद केलाय. संजीव परब यांच्यासारखा मातब्बर खेळाडू टेप बॉलचा हा आतापर्यंतचा दुसरं षटक आजच्या दिवसातील मितेश पटेल यांनी हाताळलं होतं आणि त्यांनी 6 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलाय. संघाची धावसंख्या झाली 29. आता चौथा षटक घेऊन येत आहेत 40+ चे अमित पवार. राईट आर्म फिरकी गोलंदाज दोन्ही टर्न करतात अमित पवार. चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत अमित आणि सामना करतील रणजित. रणजित देखील एक आक्रमक खेळाडू आहे. आणि हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू नो बॉल दिलेला आहे. नो+1 फ्री हिट आहे आणि संघाची धावसंख्या झाली 31. 2 गडी बाद 31. रणजित यांचा अजून आक्रमक पवित्र आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. रणजित सीबीडी वॉरियर्स या संघाकडून ओपनच्या टुर्नामेंट खेळतात आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे रणजित. महेश सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा खेळाडू
पुनश्च एकदा नकारात्मक चेंडू. बत्तीस धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. फ्री हिट कंटिन्यू. पुनश्च एकदा नकारात्मक चेंडू. 33 धावा 2 गडी बाद अकाल ज्योती या संघाच्या आणि चौथा षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत अमित यांनी 2 नकारात्मक चेंडू आणि 1 नो बॉल अशा प्रकारे 4 एक्स्ट्रा रन दिलेले आहेत. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू खेळून काढलाय. एका धावेकरता दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 34 धावा 2 गडी बाद. सुरेख चेंडू हाताळलाय अमित पवार यांनी. आपल्या गोलंदाजीला साजेसा हा चेंडू आखूट टप्प्याचा. या सामन्यामध्ये आतापर्यंत एकच षटकार ठोकलाय तो आसिफ खान यांनी. आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. हा दुसरा षटकार आपल्याला हर्षदीप यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 40. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत अमित. होलवर पद्धतीचा चेंडू. थोडस गचा क्षेत्ररक्षण तिथे राहुल यांचं. आतापर्यंत 13 धावा एक्स्ट्रा धावांमध्ये आलेल्या आहेत. त्यापैकी 4 धावा अमित यांच्या गोलंदाजीतून. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 47. रणजित यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. चला मॅच बॉल द्यायचा आहे. अमित यांनी आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात आणि त्यांच्या षटकामधील अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. रणजित वैयक्तिक 8 धावांवरती खेळत आहेत. 1 षटकार आणि 2 सिंगल. हा खूप टप्प्याचा चेंडू जातो घोषित क्षेत्रात. एका धावेकरता आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली 48. 48. लेग बाय अंपायर. लेग बाय. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 48. 2 गडी बाद 48 धावा. रणजित आणि हर्षदीप खेळपट्टीवर अजूनही आपल्याला दिसत आहेत.
आता मात्र शेवटच्या षटकात दोघांनाही प्रहार करावा लागेल. ऍटलिस्ट संघाची धावसंख्या झाली 48. आणि अभय लवांडे पाचवं षटक घेऊन येत आहेत अप्पा स्ट्रायकर या संघाकडून. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट झेल टिपलाय अनिकेत यांनी आणि पहिली सफलता अभय यांना. आणि हर्षदीप वैयक्तिक 7 धावांवरती झेलबाद झालेले आहेत. आणि हर्षदीप यांची जागा घेण्यासाठी आता आलेले आहेत आदित्य. पोलीस लाईनचा खेळाडू. आणि काय उत्कृष्ट फटका मारलेला आहे आदित्य यांनी आपल्या बॅटमधून. तब्बल 6 धावा. च्या स्ट्राईक रेटनी खेळत आहेत. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 54. अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे अकाल ज्योत या संघाचं. यांचं हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू आणि झेल धरणी मातेला अर्पण केलाय पॅगी यांनी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पंचांनी नो बॉल दिलेला आहे. अशा प्रकारे फ्री हिट आणि संघाची धावसंख्या झाली 56 धावा. धाव फलकावरती सामना करतील रणजित. आणि या षटकार रणजित यांच्या बॅटमधून दुसरा षटकार. या 2 षटकारांच्या नंतर संघाची धावसंख्या पोहोचते 62. 2 गडी बाद 3 गडी बाद माफ करा. अभय पवार यांच्यावर अक्षरशः तुटून पडलेत रणजित. नकारात्मक चेंडू. संघाची धावसंख्या 63. 5वं षटक प्रगतीपथावर. पाचवा चेंडू खोलवर पद्धतीचा हा चेंडू आणि टायमिंग चुकलेलं आहे फटक्याचं आणि झेलबाद झालेत. म्हणताने तो सेफ आहे. आणि वैयक्तिक 14 धावांवरती आउट झालेले आहेत रणजित. आता 40+ अजून एक तडाखेबाज फलंदाज मैदानावर दीपक सावंत. सातारा प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारे दीपक सावंत आपल्याला आणि हा नकारात्मक चेंडू आणि षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली
63 आणि लक्ष्य असेल 64 धावांचं. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्ष ठेवायचंय. 63 धावा आपण धावफलकावरती केल्यात आणि 64 धावांचं आपल्याला लक्ष्य असेल. आप्पा स्ट्रायकर. चला पंच त्वरित सामना चालू करायचा आहे. अकालज्योत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यापुढील होणारा सामना मल्हार 11 संघाचे कर्णधार आणि युवा वॉरियर्स कर्णधार टॉस साठी समालोचन कक्षाकडे यायचंय. आपल्याला हा पहिला कॉल असेल. मल्हार 11 आणि युवा वॉरियर्स. आत्मजित सिंग जर मैदानावर हजर असतील त्यांनी यायचं स्टेजवरती. दोन घे दोन. त्याला सामना त्वरित चालू करायचा आहे आणि मल्हार 11 आणि युवा वॉरियर्स आपल्याला दुसरा कॉल असेल टॉस साठी. कर्णधाराने चला पहिली सलामीची जोडी मैदानात उतरलेले आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अकालजोट टीम ऋषभ चंदानी आणि इम्तियाज खान 40+ अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 30 चेंडूमध्ये 64 धावा करायच्या आहेत संघ आप्पा स्ट्रायकर यांना ही मॅच जिंकण्यासाठी. त्याला सामना त्वरित चालू करायचा आहे.
आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत रणजित. सामना करतील इम्तियाज खान उर्फ अब्बू. मल्हार 11 वर्सेस युवा वॉरियर्स याच्यामध्ये टॉस जिंकलेला आहे मल्हार 11 या संघाने. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू चौकार. काय सुरेख फलंदाजी करतोय इम्तियाज आपल्या टीमसाठी. सुरेख चेंडू. सुरेख चेंडू रणजित यांचा कमबॅक. एक तेरी तो एक मेरी. हेमंत पाटील आपला इंटरनेट चालू करायचं आहे. आणि हा झेलबाद झालेला आहे इम्तियाज खान. उत्कृष्ट गोलंदाजी रणजित यांची आणि उत्कृष्ट झेल देखील टिपलाय संजीव यांनी. एक चौकार मारून झेलबाद झालेले आहेत इम्तियाज खान. एक छोटीशी खेळी इम्तियाज यांच्या. रणजित यांनी पहिला मोहरा टिपला आपल्या गोलंदाजीत. दुसरा सुरेख चेंडू आणि ध्रुव हा फलंदाज नौका फलंदाज आपल्या भेटीला. एक सुरेख फटका सजवलाय ध्रुव यांनी. पण तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षक बाबू यांचं सीमारेषेजवळ. आणि आतापर्यंत रणजित यांनी 5 धावा खर्च केल्या आहेत आपल्या संघासाठी आणि एक गडी टिपलाय इम्तियाज खान यांच्या स्वरूपात. उलवर पद्धतीचा चेंडू आणि हेलिकॉप्टर उडालाय. लँड होत आहे सीमारेषा पार. षटकार ऋषभ चंदानी यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 11 माफ करा. एक चौकार एक षटकार आणि एक सिंगल. अशा प्रकारे रणजित यांनी 11 धावा खर्च केल्यात आणि एक गडी टिपलाय आपल्या संघासाठी. आप्पा सायकर या संघाला जर हा सामना आपल्या खिशात टाकायचा असेल तर ऋषभला अशीच फलंदाजी करावी लागेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. आता उर्वरित 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज.
रेड जर्सी मध्ये युवा वॉरियर्स पहिल्यांदाच संघमालक विशाल भोसले यांचा हा संघ आणि सगळेच फलंदाज आहेत, सगळ्यांकडे बॅट्स आहेत. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. संजीव परब यांच्या गोलंदाजीमध्ये पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकलाय ध्रुव यांनी आणि संघाची धावसंख्या झाली 15. अजून देखील 23 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. हा सामना आप्पा सायकल या संघाला जिंकण्यासाठी. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. सकाळच्या क्षेत्रातील दुसरा सामना चालू होतोय. आतापर्यंत 12 वाजलेले आहेत. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू ध्रुव यांना काही समजला नाहीये. आणि पॉवर प्लेची ओर घेऊन आलाय 50+ हा खेळाडू संजीव परब. आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करतोय. आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. एका धावेला बॅटची कडा लागून हा चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 16. आणि गशाळ क्षेत्ररक्षण इकडे आणि हा चौकार सोडलेला आहे. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 20. आणि फटका फसलेला आहे. आणि हा चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार ऋषभ याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. आणि संघाची धावसंख्या झाली 27. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. ऋषभ चंदानी वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय 2 षटकारांसहित. एक संजीव परब यांना त्यांनी षटकार ठोकला होता आणि एक रणजित यांना. अशा प्रकारे पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 27. आता तिसरी ओव्हर टेप बॉलची घेऊन येत आहेत. एक 40+ मातब्बर गोलंदाज दीपक सावंत. संजीव परब यांच्या षटकामध्ये 16 धावा घेतलेल्या आहेत. दीपक सावंत यांचा सामना करतील ध्रुव.
आणि ध्रुव यांनी काय उत्कृष्ट फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. ध्रुव यांच्या बॅटमधून हा सुरेख फटका. दीपक सावंत यांना आपला अनुभव दाखवावा लागेल. दुसरा चेंडू, मिस टायमिंग फटका. आणि हा आजच्या दिवसातील दुसरा झेल सोडलेला आहे अकाल ज्योती या संघाकडून. धरणी मातेला झेल अर्पण करतायत अक्षरशः. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत ध्रुव. संघाची धावसंख्या झाली 33. परत सुरेख फटका आणि 1 धाव घेण्यात यशस्वी ध्रुव वैयक्तिक 18 धावांवरती खेळत आहेत आपल्या संघासाठी. ध्रुव यांना पहिल्यांदाच संधी मिळते सीबीडी प्रीमियर लीग खेळण्याचा आणि त्याच्यात त्यांनी 18 धावा ठोकलेल्या आहेत. आणि हा खोलवर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या झाली 34. 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. आणि काय सुरेख गोलंदाजी करतायत. आपला अनुभव दाखवतायत दीपक सावंत आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि हा एका धावेचा प्रयत्न आणि टायमिंग मिसमॅच. धावचीत झाला असता जर थ्रो प्रॉपर हातामध्ये आला असता तर. अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 35. 12 चेंडू 29 धावांची गरज असणार आहे. दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं आहे. 12 चेंडू 29 धावा. चला मल्हार 11 आपला डिसिजन कळवायचं आहे. मल्हार 11 कर्णधार स्वप्नील. मल्हार 11 यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला युवा वॉरियर्स आपले बॅट्समॅन तयार ठेवायचे. 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. वैयक्तिक 13 धावांवरती खेळत आहेत रिषभ चंदानी आणि ध्रुव खेळत आहेत 18 धावांवरती. आणि रिटायर्ड झालेले आहेत. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच आपला निर्णय कळवायचा आहे आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. चला चौथं षटक घेऊन येत आहेत. बॉलर नेम
रोहित पंडित आता चौथा षटक घेऊन येत आहेत अकालज्योत संघाकडून आणि सामना करतील ऋषभ चंदानी. बारा चेंडू 29 धावांची गरज. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. हे सगळं कॅल्क्युलेशन चाललंय रन मशीन राहुल जटारसाठी, पण धावबाद काय होऊ देत नाहीयेत. अशा प्रकारे आता नऊ चेंडू 26 धावांचं समीकरण. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 26 धावा ठोकायच्या आहेत. हा सामना आपल्या जिंकण्यासाठी आप्पा सायकर. संघाची धावसंख्या झाली 38. आणि हा फटका चुकलेला आहे. अशा प्रकारे उत्कृष्ट गोलंदाजी करतायत रोहित पंडित आपल्या आणि हा उत्कृष्ट फटका ध्रुव यांच्या बॅटमधून बॅकफुट वरती मारलेला हा षटकार. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 45. 7 चेंडू मध्ये आता 19 धावांची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा. दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं 7 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. आणि बॅटची कडा लागली होती पण झेल टिपला नाही संजीव यांनी. अशा प्रकारे 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असणार आहे. राहुल जटार सारखा तडाखेबाज फलंदाज अजूनही आपल्या खेळीची वाट पाहतोय. चला पंच सामना त्वरित चालू करायचंय. पंच चला मल्हार 11 आणि युवा वॉरियर्स तयार राहायचंय. येणारा सामना मल्हार 11 वर्सेस आणि आता आसिफ खान एक अनुभवी गोलंदाज. सहा चेंडू आणि 19 धावा. पाहूया आसिफ या धावा रोखण्यात यशस्वी ठरतायत का ऋषभ चंदानी या धावा ठोकण्यात यशस्वी ठरतायत. पहिला चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. आणि आता समीकरण आलंय 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू 13 धावांची गरज.
आणि काय उत्कृष्ट चेंडू टाकलाय आसिफ यांनी. आता मात्र समीकरण, तो लहान मुलगा जो आहे त्याला बाहेर घ्यायचा आहे. लहान मुलगा आणि हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि गचा क्षेत्ररक्षण. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच चौकार. अशा प्रकारे परत समीकरण चेंज झालेलं आहे. पहिला चेंडू 6 धावा, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू चौकार. अशा प्रकारे 10 धावा आलेल्या आहेत आणि आता 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि टायमिंग चुकलेले आहे आणि जेल सुटलेला आहे. मेजर सिंग यांच्या हातामधून हा धरणी मातेला जेल अर्पण. अकाल ज्योत या संघाने तब्बल 4 जेल सोडलेले आहेत. आणि हा उत्कृष्ट फटका षटकार. शेड्यूल आणि अशा प्रकारे आता उर्वरित 1 चेंडू मध्ये 3 धावांचं समीकरण. आणि कंपल्सरी चेस असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्षात ठेवायचं, कंपल्सरी चेस आहे. जर सामना बरोबरी सुटला तर अकाल ज्योत संघ उजवा ठरेल. एक चेंडू 3 धावा आणि सर्वांचं लक्ष लागून राहिले. आता शेवटचा चेंडू, 1 चेंडू 3 धावांची गरज. आणि सुरेख फटका आयकॉन रिषभ चंदानी याच्या बॅटमधून. अशा प्रकारे रिषभ चंदानी यांनी आपल्या आणि ह्या संघाचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ध्रुव जिथे कुठे असेल त्याने स्टेजवरती यायचंय. ध्रुव जिथे कुठे असाल त्यांनी स्टेजवरती यायचं आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. ध्रुव यांनी तब्बल आपल्या संघासाठी 24 धावा केल्या आणि एक सुंदर जेल टिपला होता. त्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात येतोय. मी सतीश पाटील यांना आमंत्रित करतो की त्यांनी हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा.